अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषा कपीरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः. भगवान विष्णू हे अजन्मा आहेत. ते सर्वांचे ईश्वर आहेत. ते पूर्णत्व प्राप्त झालेले आणि सिद्ध स्वरूप आहेत. ते स्वतःच सिद्धीचे स्वरूप आहेत. ते सर्व सृष्टीचे आदिकरण आहेत. ते कधीही आपल्या स्वरूपापासून च्युत न होणारे आहेत. ते धर्माचे रक्षण करणारे आहेत. त्यांचे आत्मस्वरूप कोणत्याही प्रमाणाने मोजता येत नाही. ते सर्व योगांच्या बंधनापासून मुक्त आहेत. वसुर्वसुमनाः सत्यः समात्मा संमितः समः अमोघः पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः. भगवान विष्णू हे सर्वत्र वास करणारे आणि सर्वांचे आधार आहेत. त्यांचे मन श्रेष्ठ आणि शुद्ध आहे. ते सत्य स्वरूप आहेत. सर्व जीवांमध्ये समान आत्मरूपाने स्थित आहेत. त्यांचे स्वरूप कोणत्याही मोजमापाने मर्यादित करता येत नाही. ते समभाव असणारे आहेत. त्यांची कृपा कधीही व्यर्थ जात नाही. ते कमळासारखे सुंदर नेत्र असणारे आहेत. ते धर्मानुसार कर्म करणारे आहेत आणि धर्मस्वरूप आहेत. रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपः. भगवान विष्णू हे दुःखांचा नाश करणारे रुद्र स्वरूप आहेत. ते अनेक रूपे आणि मस्तके धारण करणारे आहेत. ते संपूर्ण विश्वाचे धारण पोषण करणारे आहेत. ते विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहेत. त्यांची कीर्ती पवित्र आहे. ते अमर आहेत. ते सनातन अचल आणि स्थिर आहेत. ते अत्यंत सुंदर स्वरूप असणारे आहेत आणि महान तपश्चर्येचे स्वरूप आहेत. सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदांगो वेदवित्कविः. भगवान विष्णू हे सर्वत्र व्यापून राहणारे आहेत. ते सर्व काही जाणणारे आहेत. ते स्वयंप्रकाशी आहेत. ते विश्वाचे रक्षण करणारे आणि सर्व शक्तींचे नियमन करणारे आहेत. ते सर्व प्राणी मात्रांचे पालन करणारे आहेत. ते वेद स्वरूप आहेत. वेदांचे ज्ञाता आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही उणीव नाही. ते वेदांचे अंग आहेत. ते वेदांचे तत्व जाणणारे आहेत आणि ते सर्वज्ञ आहेत. लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः. भगवान विष्णू हे सर्व लोकांचे अधिपती आहेत. ते देवतांचे अधिपती आहेत. ते धर्माचे नियमन करणारे आहेत. ते कारण आणि कार्य या दोन्ही स्वरूपांचे आधार आहेत. ते 4 प्रकारच्या स्वरूपांनी युक्त आहेत. ते 4 व्यूहांच्या रूपात प्रकट होणारे आहेत. ते 4 हात असणारे आणि 4 भुजा धारण करणारे आहेत. ते 4 दात असणारे आणि 4 भुजा धारण करणारे आहेत.